नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 20। संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर इथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। रात्री सुमारे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी गावातील तब्बल 8 ठिकाणी चोरी तसेच उचकापाचक केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे। संगमनेर तालुक्यातील कवठे मलकापूर येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे। रात्री सुमारे 3 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी गावातील तब्बल 8 ठिकाणी चोरी तसेच उचकापाचक केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। दरम्यान संतोष भानुदास गंभीरे यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याशी त्यांची थेट झटापट झाल्याचं समोर आलंय। घराचा दरवाजा उघडा असल्यानं घरामध्ये कुत्रा शिरला असावा असा समज झाल्यामुळे गंभीरे घरात गेले। यावेळी हातपेटी घेऊन उभा असलेला चोरटा त्यांच्या निदर्शनास आलाय। चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न गंभीरे यांनी केला असता दोघांमध्ये झटापट झाली। या झटापटीमध्ये गंभीरे यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे, मात्र चोरट्याने तेथून पळ काढण्यात यश मिळवलंय। चोरट्यांनी गावातील राशन दुकानासह सिंधुबाई रामभाऊ बरकडे, संतोष भानुदास गंभीरे, नंदू कारभारी गंभीरे, सीताबाई गंभीरे यांच्या घरांना लक्ष्य केलंय। याशिवाय इतर 3 ठिकाणीही चोरट्यांनी उचकापाचक केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। पोलिसांनी संबंधित ठिकाणी पंचनामा करून चोरीच्या घटनेचा तपास सुरू केलाय। एकाच रात्री 8 ठिकाणी चोरी झाल्यामुळे कवठे मलकापूर परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे। चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा तसेच रात्रीच्या वेळी गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येते।